भाजपा नेता और पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार ने मंत्री पद को लेकर चल रही चर्चाओं पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि पद से ज्यादा जनता के लिए किया गया काम महत्वपूर्ण है। वहीं परिषद चुनाव के बहाने कांग्रेस पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस की स्थिति जर्जर कपड़े जैसी हो गई है और वह केवल मोदी विरोध की राजनीति कर रही है। नाही, चंद्रपूर जिल्ह्याने मी विदर्भाच्या कामाला लागलो आहे। धानाची जेव्हा आपल्याला खरेदीचं उद्दिष्ट हे कमी होतं, मी स्वतः सन्माननीय प्रल्हाद जोशीजींच्या मागे लागून हे खरेदीचं उद्दिष्ट वाढवून दिलं। लिंकिंगच्या बाबतीत सन्माननीय कृषी मंत्री शिवराज चव्हाणांशी मी स्वतः फोनवर बोललो आणि आता मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन। लिंकिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी गंभीरता व्यक्त केली। सन्माननीय शिवराज चव्हाणांनी तर मी FIR केला कोरमंडल खतावर, त्यांनी तर कौतुक केलं की देशामध्ये हा माझा आग्रह आहे, पण देशामध्ये पहिलं खताच्या संदर्भातला FIR 1951 इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये तुम्हीच केला। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की विदर्भ असेल, बांबूच्या संदर्भातले विषय असेल, हे आमचं कर्तव्य आहे। जोपर्यंत लोकांनी निवडून दिलं आहे तोपर्यंत नव्हे, त्यानंतरही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम। असा एखादं जीर्ण वस्त्र फाटलं म्हणून शिवण्याचा प्रयत्न केला तर तिथं त्या जीर्ण वस्त्राला आपण शिवण्याचा प्रयत्न केला तर ते दुसरीकडे फाटतं। बस आता काँग्रेसचं कामही तशाच पद्धतीने झालं आहे। जोपर्यंत काँग्रेस साधं सुधं विश्लेषण करेल तोपर्यंत त्यांचे अच्छे दिन कधीही येऊ शकत नाही। ज्या पद्धतीचं त्यांचं राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये सामान्य माणूस कुठेही त्यांच्या राजकारणाच्या चर्चेचा विषय दिसत नाही। त्यांच्या राजकारणामध्ये फक्त माननीय सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदींचा द्वेष, भारतीय जनता पार्टीवर टीका, निम्न स्तराचा उपयोग, शिव्या देऊन पक्ष वाढवण्याचं राजकारण, याच्या बाहेर जोपर्यंत ते जाणार नाही, जोपर्यंत तेलंगणामध्ये एखादा मॉडेल करणार नाही, कर्नाटकमध्ये चांगलं मॉडेल दाखवणार नाही विकासाचं, हिमाचलमध्ये एखादं उत्तम रोजगाराचं मॉडेल दाखवणार नाही, तोपर्यंत त्यांनी कितीही भारतीय जनता पार्टीवर टीका केल्या तरी या झाडाला जोपर्यंत विचाराचं आणि विकासाचं पाणी टाकल्या जाणार नाही, हे काँग्रेसचं झाड हे असं सुकलेलं राहणार आहे।